जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलं। पुण्यातील मुढवा परिसरातील केशवनगर येथील कचरा डेपोजवळ आढळलेल्या 29 वर्षीय ब्युटिशियन आफरीन सलीम पठाण हिच्या हत्येचा छडा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लावला असून या प्रकरणी तिच्या परिचयातील गोरखनाथ देवराव शिंदे वय वर्ष 44 राहणार चंदननगर मूळ राहणार बीड याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक आणि आर्थिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। 5 मे 2026 रोजी रात्री मुंढवा येथील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ रस्त्याच्या कडेला आफरीन पठाण हिचा मृतदेह आढळून आला होता। सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। आफरीन पठाण ही वडगाव शेरी परिसरात ब्युटी पार्लर व्यवसाय करत होती। कामानिमित्त शहरात ये-जा करण्यासाठी ती गोरखनाथ शिंदे याच्या मारुती स्विफ्ट डिझायर कॅबचा नियमित वापर करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या ओळखीमधून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती असे पोलीस सूत्रांनी सांगितले। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वाहन हालचालींचे विश्लेषण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं। घटनेच्या दिवशी दोघे खराडे बायपास परिसरात भेटल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता। त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने कारमध्ये आफरीनचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। घटनेनंतर आरोपीने मृतदेह केशवनगर परिसरात टाकून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचं तपासात समोर आलं आहे। या प्रकरणी मुढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे। या कारवाईत पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली। दरम्यान या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।